नमस्कार. मी विवेक रणवरे. वन स्टार एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून मी तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. थोडंसं रिशेड्यूलिंग झालेलं आहे मीटिंगचं, कारण आपल्याला दुसरी एक ट्रेनिंग अटेंड करायची होती, पण माईट बी काही टेक्निकल इश्यूजमुळे आपल्याला मीटिंग अटेंड नाही करता आली ती. इट इज ओके, फाईन. सो शॉर्ट टायमिंगमध्ये तुम्ही सगळेजण उपस्थित राहिले आहात. आपल्या मीटिंगची खासियत असते की वी स्टार्ट डॉट ऑन टाईम. सो तुमचं सगळ्यांचं धन्यवाद की तुम्ही सगळे वेळेत आलेला आहात. थोडक्यात माझी ओळख करून देतो. मी प्रोफेशनली एक डेअरी टेक्नॉलॉजिस्ट आहे. मी डेअरी इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष नोकरी केल्यानंतर डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीकडे वळालो साधारण 98-99च्या दरम्यान. 1998, येस. 6 वर्ष एका इंडियन डायरेक्ट सेलिंग कंपनीबरोबर काम केलं. नेटवर्क मार्केटिंगची डेप्थ कळाली. आजोबांनी नोकरी केली होती, वडिलांनी सुद्धा नोकरीच केली. तिसरी पिढी मी ऑफकोर्स, आणि त्याच्या अगोदरही कदाचित नोकरी किंवा शेतीचा व्यवसाय असू शकतो. आजोबांच्या अगोदरचा काळ तर मला माहित नाहीये. पण येस, माझ्या समोर जे काही उदाहरणं होते त्याच्यामध्ये चुलते नोकरी करत होते, काका नोकरी करत होते, वडील नोकरी करत होते, मी नोकरी करायला सुरुवात केली होती. आणि नोकरी करणाऱ्याच्या आयुष्यामध्ये बरेचसे कॉम्प्रोमाइजेस करायला लागतात. ह्या गोष्टी मी जवळून अनुभवल्या होत्या, पाहिल्या नाही, जवळून अनुभवल्या होत्या. आणि आपल्या आजूबाजूला जी काही मंडळी व्यावसायिक आहेत, समजा कुणाचं तरी दुकान असेल, कुणाचा तरी एक छोटासा कारखाना असेल, तर आपल्या कॉलनीमध्ये आजूबाजूला ती मंडळी थोडीशी पैसे बाळगून असतात आणि ह्यांच्या फॅमिलीचं थोडंसं लाईफस्टाईल वेगळं असतं. मग अगदी रिसेंटली जसं तुम्ही पाहिलं असेल की दिवाळीच्या दरम्यान ज्या फॅमिलीजमध्ये एकत्रित फटाके उडवण्याची पद्धत आहे, आपण म्हणू एखाद्या चाळीमध्ये, एखाद्या कॉलनीमध्ये, एखाद्या गावामध्ये आपण एकत्रित फटाके ज्या वेळेला उडवतो, त्यावेळेला निश्चितच काही कुटुंबाकडे भरपूर फटाकडे असतात, काही जणांकडे थोड्याफार कमी प्रमाणामध्ये असतात. काही जणांकडे सुखसुविधा घरामध्ये चांगल्या असतात. कुणाकडे टू व्हीलर असते, कुणाकडे 2 टू व्हीलर असतात, कुणाकडे टू व्हीलर प्लस 4 व्हीलर असते. काही लोकांचा कदाचित सायकलवर प्रवास सुरू असतो. सो अशा सगळ्या गोष्टी आजूबाजूला बघत राहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली, की आपल्याला व्यवसाय करायचा आहे. परंतु थोडंसं कौटुंबिक पाठिंबा नसल्यामुळे मी सुद्धा नाईलाजास्तव नोकरीमध्येच सुरुवात केली. नोकरी करत असताना कुठेतरी असं वाटायचं की व्यवसाय झाला पाहिजे. परंतु शक्य झालं नाही, कारण तसं काही भागभांडवल नव्हतं किंवा बॅकग्राऊंडच नव्हतं. आणि डायरेक्ट सेलिंगमध्ये येण्याची संधी मिळाली. तिथे एक गोष्ट अशी कळाली, की तुम्हाला कोणतंही बॅकग्राऊंड नसलं तरी चालेल, भांडवल नसलं तरी चालेल, जागा नसली तरी चालेल, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक कळली, की पार्ट टाईममध्ये नेटवर्क मार्केटिंगचा व्यवसाय, डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस, ज्याला आम्ही त्यावेळेला मल्टी लेव्हल मार्केटिंग म्हणत होतो, हा आपण करू शकतो. आणि माझ्यासाठी थोडं पचनी पडायला अवघड होतं, की एक मिडल क्लास बॅकग्राऊंडमधून आलेला व्यक्ती, नोकरीचा बॅकग्राऊंड असलेला व्यक्ती, नोकरी करून व्यवसाय करू शकतो ही संकल्पना, पार्ट टाईम जॉब ही संकल्पना समजत होती. पण पार्ट टाईममध्ये व्यवसाय होऊ शकतो ही संकल्पना थोडीशी पचत नव्हती. परंतु ठीक आहे, चला थोडासा पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला. त्या प्रेझेंटेशनमध्ये त्या दिवशी मला फारसं काही कळालं नाही. मी जवळपास 20-22 वर्षांपूर्वीची गोष्ट बोलतोय. परंतु काहीतरी वाटलं, की चला करून बघायला काय हरकत आहे. जे काम मी आत्ता करतोय, जे काम माझ्या वडिलांनी केलं किंवा जे माझ्या आजोबांनी केलं, तेच काम कदाचित मी नोकरीच्या माध्यमातून जर करत राहिलो, तर कदाचित आपली फार मोठी परिस्थिती काय बदलणार नाहीये. पण जर आज मी निर्णय घेतला, पॉझिटिव्ह थोडासा विचार केला, तर निश्चित माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी परिवर्तन होऊ शकतं. म्हणून मी नेटवर्क मार्केटिंगच्या व्यवसायाला सुरुवात केली आणि 6 वर्ष मी यशस्वीरित्या तो व्यवसाय केला. आमच्या फॅमिलीमध्ये कधीही टू व्हीलर, फोर व्हीलर पाहिलेली नव्हती. फोर व्हीलर मी स्वतः नेटवर्क मार्केटिंगमधनं खरेदी केली. फॉरेन टूर्स पाहिले नव्हते. पासपोर्टचा कधीही जीवनामध्ये संबंध नव्हता. पण पासपोर्ट काढण्यापत काय, तर फॉरेन टूर्स सुद्धा मी बॅचलर लाईफमध्ये एक्सपिरियन्स केल्या. आणि माय डिअर फ्रेंड्स, कुठेतरी जडणघडण होत गेली आणि स्वतःची डेव्हलपमेंट झाली. आणि मग ठरवलं, की आपल्याला प्रेझेंटेशनमधनं निघून ट्रेनिंगमध्ये यायचंय. आणि 2004 साली मी नेटवर्क मार्केटिंगचा बिझनेस क्विट केला. आता किंबहुना मी कदाचित ती माझी चूक आहे किंवा नाही असंही म्हणू शकत नाही. कारण मी पुन्हा एकदा आता जवळपास 12-13 वर्ष ट्रेनिंग, कोचिंग, कन्सल्टन्सी केल्यानंतर, डायरेक्ट सेलिंगच्या बिझनेसमध्ये एवढी वर्ष प्रशिक्षण दिल्यानंतर पुन्हा एकदा ॲज अ डिस्ट्रिब्युटर म्हणून करिअरला सुरुवात केलेली आहे. आणि ती सुरुवात केली फक्त मला पैसे मिळवायचे म्हणून नव्हे, तर माझ्या पुढच्या पिढीला एवढी काही बिझनेसचा वारसा द्यायचा असं म्हणायला हरकत नाहीये, की त्यांना पैशासाठी काम करायची आवश्यकता भासणार नाही. माझ्या दोन्ही मुलींना डायरेक्ट सेलिंगमधून एवढा काही पैसा मिळेल पुढच्या काही वर्षांमध्ये, की त्यांना पैशासाठी काम करावं लागणार नाही. हे स्वप्न, हे व्हिजन घेऊन मी या बिझनेसमध्ये सुरुवात केलेली आहे. आणि आजचं जे प्रेझेंटेशन आहे, मी हार्ट टू हार्ट तुमच्याशी बोलणार आहे. आज थोडंसं मी स्ट्रेट फॉरवर्ड म्हणा किंवा डायरेक्ट तुमच्याशी भिडणार आहे, बोलणार आहे, की चला आज का नोकरी केली पाहिजे? का व्यवसाय केला पाहिजे? ह्याच्या पाठीमागचं मूळ कारण काय असतं प्रत्येक व्यक्तीचं? कारणं असतात बेसिकली काय? आपली उपजीविका, बरोबर आहे? आपल्याला डायरेक्ट सेलिंगमध्ये येण्याचं कारण काय आहे?
किंवा आपण नोकरी किंवा व्यवसाय कुठलाही करत असतो त्याचं बेसिक कारण काय? तर त्याचं बेसिक कारण पैसा हे आहे, राइट? पण दुर्दैवाने पैसा कमवणं आपल्याला शाळा किंवा कॉलेजेसमध्ये शिकवलं जातं का? अगदी कॉमर्सच्या सेक्टरमध्ये तुम्हाला अकाउंट्स मॅनेज करण्याचं शिकवलं जातं, पण पैसा कसा कमवला जातो याचं शिक्षण दिलं जात नाही. त्याच वेळेला एक मोठी चूक आपल्या आयुष्यामध्ये होते, की आपण फक्त नोकरी हा एकमेव मार्ग डोळ्यासमोर जो दिसतो तो पकडून चालतो आणि नाईलाजास्तव काही मंडळी व्यवसायामध्ये उतरतात. नोकरी एखादी चांगली नाही मिळाली, गव्हर्नमेंट जॉब नाही मिळाला, सेटलमेंट व्यवस्थित जॉबमध्ये नाही झाली, वैतागून किंवा बॉसला कंटाळून, नोकरीच्या सोयींना कंटाळून कदाचित काही मंडळी उद्योगामध्ये येतात. पण माय डिअर फ्रेंड्स, खरं कारण बिझनेसमध्ये येण्याचं ते नसावं. आज मी काही गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आहे. कदाचित आजपर्यंत तुम्ही कदाचित डायरेक्ट सेलिंग किंवा नेटवर्क मार्केटिंगची सिस्टम तुम्हाला माहिती असेल. कदाचित कुठला ना कुठला प्लॅन सुद्धा तुम्हाला माहिती असेल डायरेक्ट सेलिंग मधला. पण आज मी तुमच्या समोर आम्ही नक्की काय करतोय आणि का करतोय ह्या गोष्टी मी तुम्हाला थोड्याशा उलगडून समोर दाखवणार आहे. सो चला सुरुवात करूया. जे आम्हाला ॲक्चुअली युनिव्हर्सिटीजमध्ये, ग्रॅज्युएशन्समध्ये किंवा आमच्या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये, कॉलेजेसमध्ये आम्हाला जे शिक्षण मिळायला पाहिजे होतं, ते रॉबर्ट कियोसाकी यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून जे जगाच्या समोर आलं, ज्याला आपण म्हणू शकतो, की पैसा कमवण्याची जी साधनं आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 वर्ग आहेत. 2 वर्ग म्हणजे काय? एक तर ॲक्टिव्ह इन्कम सोर्स मेकर आहे आणि दुसरा आहे पॅसिव्ह इन्कम सोर्स क्रिएटर. आता लक्षात घ्या, मी मेकर आणि क्रिएटर असा शब्द वापरला. बारकाईने लक्ष द्या. ॲक्टिव्ह इन्कम मेकर आणि पॅसिव्ह इन्कम क्रिएटर. येस, जगामधली 5% लोकसंख्या अशी आहे, की जी श्रीमंतीकडे वाटचाल करतात, जी पॅसिव्ह इन्कम सोर्स क्रिएट करतात. आणि ॲक्टिव्ह इन्कम मेकर्स जी आहेत, ती कदाचित नोकरीमध्ये किंवा स्वयंरोजगारामध्ये अडकलेली आहेत. जगातली 95% लोकं आणि ही पैसे अर्निंग मनी, येस, या अर्निंग मनीमध्ये अडकून बसलेली आहेत. ह्यांनी जोपर्यंत काम करतील तोपर्यंतच पैसे मिळतील. कुठल्याही नोकरीमध्ये किंवा स्वयंरोजगारामध्ये असंच आहे. बघा, आज तुमची कदाचित नोकरी असेल. समजा उद्यापासून आपण नोकरीमध्ये नाही गेलो. लॉकडाऊनच्या काळामधली परिस्थिती तुम्हाला माहीत असेल. जर आपण नोकरी नाही करू शकलो, नोकरीवर नाही जाऊ शकलो, आपल्या वैयक्तिक कौशल्य, आपल्या वैयक्तिक ज्ञानाला किंवा अनुभवाला नाही वापरू शकलो, तर आपल्याला निश्चितच उत्पन्न येणं बंद होऊन जातं. दुकानदारी असेल, एखादी छोटी-मोठी एजन्सी असेल, आपला छोटा कारखाना असेल, स्वयंरोजगार जिथे तुम्हाला वैयक्तिकरित्या मेहनत केल्यानंतरच पैसे मिळतात. तुम्ही इतरांची नोकरी करण्यापेक्षा तुम्ही स्वतःसाठी काम करता, त्याला आपण म्हणतो स्वयंरोजगार. पण लक्षात घ्या, ह्या नोकरी किंवा स्वयंरोजगारामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा घटक काय? आपण काम केलं तरच पैसे मिळतात. इथं फायनान्शियल सिक्युरिटी नाहीये. आपल्या पश्चात आपल्या कुटुंबामध्ये ते टॅलेंट, क्वालिटी, पोटेन्शियल नसतं, की जेणेकरून तिथून त्यांना ते उत्पन्न मिळेल. म्हणून याला म्हटलं जातं ॲक्टिव्ह इन्कम. ह्या भूतलावरती 5% लोक असे जी मोठा बिझनेस बिल्ड करतात. त्यांच्याकडे सिस्टम असते, त्यांच्याकडे लोक काम करणारी असतात किंवा किंबहुना मी असं म्हणेन, की पैशामुळे असेल, व्यवसायामुळे असेल, त्यांच्याकडे सिस्टम आणि प्रोसेसमुळे मोठा ब्रँड ते एस्टॅब्लिश करतात आणि टॅलेंटेड लोक त्यांच्यासाठी काम करतात. सो बिझनेस मोठा जर असेल, तर लोक आपल्यासाठी काम करत असतात आणि जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल, तर पैसा तुमच्यासाठी काम करतो. कारण तुम्हाला मोठा कारखाना उभा करायची गरज नाही, एखादी बँक स्थापन करायची गरज नाही. तुम्ही एचडीएफसीचे शेअर्स विकत घेऊ शकता, आयसीआयसीआयचे शेअर्स विकत घेऊ शकता. तुम्ही इनडायरेक्टली त्यांचे मालक होता. भले तुम्ही 1,00,000चे, 10,00,000चे किंवा 10,00,00,000चे मालक व्हाल. पण येस, मालक तुम्ही नक्की होऊ शकता. तुम्ही पैशाला कामाला लावू शकता. पण ह्यासाठी काय आवश्यक आहे? भरपूर पैसा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. तरच आपण मोठा व्यवसाय किंवा इन्व्हेस्टर म्हणून काम करू शकतो. मला तुम्हाला विचारायचं तुम्ही आता सध्या ॲक्टिव्ह इन्कममध्ये आहात की पॅसिव्ह इन्कममध्ये आहात? जर तुम्ही ॲक्टिव्ह इन्कममध्ये असाल, तर स्वतःला थोडंसं विचारा, की तुम्ही आज जे काही करताय, ते तुम्ही पुढची 5 वर्ष आनंदाने करणार आहात का? तुम्ही आज जे काही करताय ते आनंदाने, मी आनंदाने बोलतोय. पैसे मिळाल्यानंतर माणूस मन मारून करतोच, पण मला म्हणायचं आहे आनंदाने करणार का? पुढची 10 वर्ष, 15 वर्ष तुम्ही आज जी काही नोकरी किंवा व्यवसाय करताय, तो तुम्ही आनंदाने करणार का? तुमची अशी मनोमन इच्छा आहे का? अंतःकरणातून इच्छा आहे का? की तुमच्या पुढच्या पिढीने हेच काम करावं जे आज तुम्ही करताय? आणि बहुतेक लोकांचं असं असेल, की पुढच्या पिढीचं होऊ द्या, पुढची 5 वर्ष सुद्धा मला हे करायला नको वाटेल किंवा 10 वर्ष सुद्धा मला हे करायला नको वाटेल. मन मारून लोकं नोकरी किंवा स्वयंरोजगारामध्ये काम करतायत. मग थोडंसं लक्षात घ्या, आपण 60 पर्यंत, 70 पर्यंत, 50 पर्यंत जे काही तुम्ही तुमचं रिटायरमेंटचं आयुष्य ठरवलं असेल, इथपर्यंत काय मन मारूनच काम करायचं फक्त पैशासाठी? पॅसिव्ह इन्कम सोर्स क्रिएट का नाही करायचा? पॅसिव्ह इन्कम सोर्समध्ये तर पैसा आपल्यासाठी काम करतो किंवा लोकं आपल्यासाठी काम करतात. आपल्याला फायनान्शियल फ्रीडम मिळू शकते. पॅसिव्ह इन्कम सोर्स क्रिएट करू शकतो आपण. जर मी तुम्हाला असं विचारलं, की तुम्हाला ह्या जगातल्या 95% लोकांमध्ये राहायचंय, की 5% लोकांमध्ये, म्हणजेच ॲक्टिव्ह इन्कम टेकरमध्ये तुम्हाला राहायचंय, की पॅसिव्ह इन्कम टेकरमध्ये राहायचंय, तर निश्चितच मेजॉरिटी लोकं म्हणतील, की आम्हाला येस, पॅसिव्ह इन्कम टेकरमध्ये राहायचंय. पण सर्वसामान्य लोकांना ही संधी उपलब्ध नसल्या कारणाने कॉम्प्रोमाईज करून ॲक्टिव्ह इन्कम टेकरमध्येच राहावं लागतं. चला, दुसरा एक कन्सेप्ट आपण समजून घ्या. आपण नेहमी ऐकलं टाईम इज मनी. पण वेळ का पैसा आहे? लक्षात घ्या.
आपण कुठलाही व्यक्ती, आता जसं तुम्ही समोर बघत असाल की कॉमन मॅन, प्रोफेशनल, डॉक्टर, इंजिनियर्स, हाय एक्सपिरियन्स प्रोफेशनल्स वगैरे किंवा छोटा उद्योजक जे काही लोक आहेत, लक्षात घ्या आपल्या वैयक्तिक मर्यादांना आपण वापरतो. कोणत्या? स्किल्स, नॉलेज आणि एक्सपिरियन्स ह्याच्या जोरावरती तुम्ही पर तासी किती पैसे मिळवू शकता हे ठरतं. लक्षात, कॉमन पर्सन 100 रुपये तासी, प्रोफेशनल 200 रुपये तासी, डॉक्टर किंवा इंजिनियर थोडंसं हाय एक्सपिरियन्स, हाय नॉलेज आणि हाय स्किल्स असल्यामुळे 1,000 रुपये प्रति तास मिळवतील कदाचित. हाय एक्सपिरियन्स कदाचित 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष काम केल्यानंतर कदाचित पर डे आपला 10,000 रुपये जाऊ शकतो. सॉरी, पर आवरचा इन्कम आपला 10,000 जाऊ शकतो. पण याला मर्यादा काय लक्षात घ्या, आपण ठराविक कालावधीसाठीच काम करू शकतो प्रत्येक दिवशी. म्हणजे 8 तास 10 तासापेक्षा जास्ती तर आपण कमवू शकत नाहीये, काम करू शकत नाहीये. म्हणजे पर डेचं जे उत्पन्न आहे आपलं ते सीमित आहे, लक्षात घ्या. अगदीच छोटा एखादा उद्योग कारखाना आपण उभा केला, आपलं एखादं मोठं शोरूम असेल, दुकान असेल, होलसेलिंगची एजन्सी असेल, कदाचित याच्यामध्ये आपल्यासाठी काही मंडळी काम करतील, बरोबर, काही मंडळी काम करतील. आपण म्हणू 10 मंडळी जर आपल्यासाठी काम करत असतील आणि त्यांचा प्रत्येकी रोज जर 100 रुपये प्रति तास असेल, त्यांनी 8 तास प्रत्येकी आपल्यासाठी काम केलं तर 100 तास 800 तास तुमचं काम होईल आणि 100 रुपयाप्रमाणे तुमच्यासाठी कदाचित 80,000 रुपये पर डेचे उत्पन्न मिळू शकतं छोट्या उद्योजकामध्ये, छोट्या उद्योगामध्ये. छोटा उद्योग मी कोणता म्हणतोय? जो मार्केटमध्ये ब्रँड एस्टॅब्लिश करू शकत नाही किंवा ज्यांचा स्वतःचा ब्रँड मार्केटमध्ये, पार्ले, पॅराशूट, नेस्ले, डाबर, बैद्यनाथ, हिमालया वगैरे अशी जी काही पतंजली ही जी ब्रँड्स आहेत ना, हे मोठे उद्योजक आहेत, हे मोठे व्यावसायिक आहेत. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे काही स्वयंरोजगार करतात ते स्मॉल बिझनेसमन, राईट? तर ह्यांच्या उत्पन्नाला कुठेतरी मर्यादा आहे, ते लक्षात घ्या. आणि म्हणूनच जर पॅसिव्ह इन्कम क्रिएट करायचं असेल आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये, पुढच्या पिढीला उत्पन्न जर देऊ करायचं असेल, तर निश्चितच आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला एक नेटवर्क बिल्ड करायला लागेल, आपल्याला एक टीम बांधायला लागेल. पण टीम बांधण्यासाठी माय डिअर फ्रेंड्स पैसा लागतो, स्किल्स मोठे लागतात, बॅकबोन पाठीमागे खंबीर कोणतरी गॉडफादर असावं लागतं किंवा एखादी मोठी संकल्पना असावी लागते. पण असं जर नसेल तर आज तुमच्या माझ्यासारखा व्यक्ती समजा नोकरी करत असेल किंवा स्वयंरोजगारामध्ये अडकला असेल, तर मग त्याला पार्ट टाइम मध्ये काही करता येईल का? तर येस, निश्चित करता येईल. आणि याची 3 स्टेप्स मी तुम्हाला सांगणार आहे. 3 इझी आणि महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. आणि हे अशा स्टेप्स आहेत की ज्या नैसर्गिकरित्या तुम्ही आजपर्यंत करत आलेला आहात. काय करायचं आपल्याला लक्षात घ्या. जर तुम्हाला पॅसिव्ह इन्कम सोर्स क्रिएट करायचा आहे, असं उत्पन्न की पुढच्या 3-5 वर्षानंतर तुम्ही काम नाही केलं तरी तुम्हाला उत्पन्न आलं पाहिजे, याच्यासाठी आपल्याला एक टीम बांधायची. आणि ही टीम बांधण्यासाठी सर्वसामान्य व्यक्तीला एक मोठी संधी आहे. ती संधी काय आहे लक्षात घ्या. आणि या संधीमध्ये आपल्याला नक्की काम काय करायचंय? 3च कामं आपल्याला करायची किंवा 3 टप्पे आहेत या कामाचे, असंही म्हटलं तर हरकत नाहीये. यूज, शेअर आणि सपोर्ट. लक्षात घ्या, मी आज तुमच्याबरोबर अशा काही क्वालिटी बद्दल बोलतोय की ह्या नैसर्गिकरित्या तुमच्यामध्ये उपजत आहेत आणि ह्या तुम्ही नेहमी वापरताय. त्याला आपण आतापर्यंत प्रोफेशनली वापरलेलं नाही. बघा, आम्ही लहानपणापासून क्रिकेट खेळलो, बॅटिंग केली, बॉलिंग केली, प्रोफेशनली नाही केली. आम्हाला पोहता येतं, प्रोफेशनली पोहता येत नाही. आम्हाला सायकलिंग करता येतं, आम्ही सायकल चालवतो, आम्ही मोटरसायकल चालवतो, प्रोफेशनली आम्ही रेसर नाहीये. आम्हाला कदाचित छोटासा छानपैकी स्वर असेल, गळा असेल, पण आम्ही प्रोफेशनल गायक नाहीये. ही गोष्ट समजून घ्या. आम्हाला बॅटिंग करता येते, पण प्रोफेशनली बॅटिंग करता येत नाही. म्हणून आमचं करिअर तिथे होत नाहीये. तसंच लक्षात घ्या, यूज, शेअर, सपोर्ट तुमच्यामध्ये नैसर्गिक क्वालिटीज आहेत. चला, ह्याला थोडंसं जर पॉलिशिंग केलं, थोडं प्रोफेशनली जरी क्वालिटी वापरली, तर निश्चित तुम्ही पॅसिव्ह इन्कम सोर्स आपल्या आयुष्यामध्ये निर्माण करू शकता. लक्षात घ्या. आता यूज करणं म्हणजे काय? बघा, आम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असू तरी आपल्या घरामध्ये, आपल्या वॉशरूममध्ये, टॉयलेटमध्ये, बाथरूममध्ये, राईट, कॉमन गॅलरीमध्ये, किचनमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वापरल्या जातात त्या कुठून ना कुठून तरी आपण खरेदी करतो. सकाळी उठल्यापासून टूथपेस्ट असेल, सोप असेल, शॅम्पू असेल, हेअर ऑइल असेल, कपड्याला धुण्याचा साबण असेल, भांडी घासण्याचं साबण असेल, टॉयलेट क्लीनर, फ्लोअर क्लीनर, आयुर्वेदिक औषधं, चहा, कॉफी, फूड सप्लिमेंट्स, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये आवश्यक असतात. आणि कोरोनाच्या केसमध्ये किंवा लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ह्या अत्यावश्यक गोष्टी होत्या, ज्या तुम्ही बाहेर जाऊन रिस्क घेऊन जीवावर उदार होऊन या परचेस करत होतात. टूथपेस्ट संपली, आणावीच लागली, चहापत्ती संपली, दूध वगैरे वगैरे, राईट. ह्या बेसिक गरजा आहेत आपल्या, ह्या कुठून तरी आपण वापरतोच, खरेदी करतोच. सो तुम्हाला तेच करायचंय. तुम्हाला फक्त आता काय करायचंय? तुम्हाला फक्त तुमचं खरेदीचं ठिकाण बदलायचंय. हा झाला प्रोफेशनलिझम. कारण आजपर्यंत तुम्ही कोलगेट वापरली, डाबरचे प्रोडक्ट्स वापरले, पतंजलीचे प्रोडक्ट्स वापरले, हिंदुस्तान लिव्हरचे प्रोडक्ट्स वापरले, ऍज अ कस्टमर म्हणून वापरले. याचा तुम्हाला कधीच फायदा झालेला नाहीये, कधीच फायदा झाला नाही. ऍज अ कस्टमर म्हणून तुम्ही खर्च करत राहिला, इथून पुढे सुद्धा तुम्ही खर्च करणार आहात. थोडंसं प्रोफेशनल अँगल आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं. काय प्रोफेशनल अँगल आपण ठेवणार आहोत? की जर खर्च करून मी आतापर्यंत दुसऱ्या कुणाला तरी श्रीमंत करतोय, असा काही चान्स आहे का की खर्च करून मी स्वतः श्रीमंत होऊ शकतो, मला 2 पैसे मिळू शकतात का?
आणि ह्यालाच म्हणायचं आपण प्रोफेशनलिझम. सो तुम्ही काय करणार आहात, तुम्ही आता पारंपरिक दुकानदाराकडनं किंवा डीमार्टकडनं, बिग बाजार मधून जे काही प्रोडक्ट्स खरेदी करताय त्याचं खरेदीचं ठिकाण आपण बदलणार आहोत आणि ते असणार आहे ओके लाईफ केअर प्रायव्हेट लिमिटेड. याला म्हणायचं प्रोफेशनलिझम दृष्टिकोन, कारण मला प्रोडक्ट्स वापरल्याने पैसे कमवण्याची संधी उपलब्ध आहे. चला, या संधीचं सोनं आपल्याला कसं करायचं, शेअरिंग करून. आता शेअरिंग करणे म्हणजेच काय, बघा तुमच्या माझ्यामध्ये एक नैसर्गिक क्वालिटी आहे, ज्या क्वालिटीच्या आधारे तुम्ही सहज कुठली तरी एखादी शिफारस करता, कुणाला काही गोष्टी रेकमेंड करता, तुम्हाला चांगल्या वाटलेल्या गोष्टीचं शेअरिंग गप्पा टप्प्यांच्या स्वरूपामध्ये तुम्ही इतर लोकांबरोबर व्यक्त करता, राईट. मग शेअरिंग करतो म्हणजेच आपण काय करतो, लक्षात घ्या. शेअरिंग करणं म्हणजे काय, समजा एखादी गोष्ट तुम्ही दुकानात विकत आणली आणि तुम्हाला ती आवडली, तर नैसर्गिकरित्या आपल्याकडनं मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारी पाजारी सहज बोललं जातं आणि तो व्यक्ती प्रभावित होऊन कदाचित जर त्या वस्तूची खरेदी करणार असेल तर आपल्याला काही कमिशन मिळतं का, नाही. पण आपण ऍज अ ब्रँड एम्बेसिडर असल्यासारखं शिफारस केली, त्या वस्तूची शिफारस केली, त्या ठिकाणाची शिफारस केली, बऱ्याच गोष्टींची. अगदी माणसं एकमेकांना स्थळं सुद्धा सुचवतात. स्थळ म्हणजे मी लग्नाबद्दलची स्थळं बोलतोय, पिकनिकची बोलत नाही. पिकनिकचे तर तुम्ही डेफिनेटली कुठेही जा तुम्ही या भूतलावर, अगदी गावाकडे गेलो तरी आपण काही ना काही शिफारस करून येतो लोकांना. मग ही जी शेअरिंगची जी क्वालिटी आपल्यामध्ये, शिफारस करण्याची जी क्वालिटी आहे, ती प्रोफेशनली वापरता येईल का, कारण ही वापरली आम्ही आजपर्यंत, पण याचा मोबदला आम्हाला कधी मिळालेला नाहीये. चला, त्यालाच मी म्हणतो या क्वालिटीला आपण नैसर्गिकरित्या न वापरता आपण प्रोफेशनली वापरू, कोचिंग घेऊन वापरू. दुकान बदली केलं, यूज द प्रोडक्टसाठी ओके लाईफ केअर. शेअरिंग काय करायचं आपल्याला, आपण ओके लाईफ केअरचे जे काही प्रोडक्ट्स वापरलेत आणि आपल्याला चांगले वाटलेत त्याची माहिती आपण इतर लोकांना सहज गप्पा टप्पा मारून देऊ शकतो. ही आजपर्यंत आपण दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला ह्या व्यावसायिक संधीमधून, मी परत एकदा बोलतो, ह्या व्यावसायिक संधीमधून आपल्याला पॅसिव्ह इन्कम सोर्स मिळू शकतो, फायनान्शियल फ्रीडम मिळू शकते, आपल्या गरजाच नव्हे तर आपल्याला स्वप्न देखील पूर्ण करता येऊ शकतात. मग अशा चांगल्या व्यावसायिक संधीची माहिती आपण आपल्या जवळच्या नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी पाजारी नाही देणार का, आपल्या ऑफिसमधले कलिग्स. आज कितीतरी लोक तुमच्या आजूबाजूला अशी आहेत की जी कॉम्प्रोमाइजिंग आयुष्य जगतायत, तडजोडीमध्ये आयुष्य जगतायत. आज खरोखर सांगायचं म्हटलं तर आम्ही बरीचशी मंडळी अगदी घरामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्या घरामध्ये फार पूर्णता येत नाहीत. अगदी मी डायरेक्ट सांगायचं म्हटलं तर ऍज अ डेअरी टेक्नॉलॉजिस्ट मला माहिती आहे की आपल्या घरामधल्या प्रत्येक व्यक्तीच्या पोटामध्ये रोज किमान 200-250 ml दूध गेलं पाहिजे. जातंय का चेक करा. रोज सकाळी प्रत्येक व्यक्तीने घरामध्ये किमान 5 ते 6 बदाम खाल्ले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला बुद्धीचा विकास चांगला करता येईल, साधता येईल. या एवढ्या बारीक बारीक सारी गोष्टी सुद्धा आज पुरवल्या जात नाहीत. कारण काय, मध्यमवर्गीय फॅमिलीज किंवा लोअर मिडल क्लास फॅमिलीज आपण मॅक्झिमम काय करतो, आपण तडजोडी करतो. मग तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूला जी मंडळी तडजोडीमध्ये आहेत त्यांना आपण ह्या व्यवसायाची माहिती का देऊ नये, आणि ती तुम्हाला एकट्याला द्यायची नाही. हा भले तुम्ही प्रोडक्ट्सचा जे काही वापर करताय, प्रोडक्टचा जो अनुभव आहे हा तुम्ही एकट्याने शेअर केला तरी हरकत नाही, कारण तुम्हाला खोटं बोलायचं नाहीये. आज विराट कोहली असेल, माधुरी दीक्षित असेल, ऐश्वर्या राय असेल, अमिताभ बच्चन असतील, ही जी मंडळी आहेत ही जाहिराती करतात, धोनी असेल वगैरे वगैरे, ही जाहिराती करण्याचे पैसे घेतात आणि चक्क खोटं बोलतात. तुम्हाला काय वाटतं, माधुरी दीक्षित लक्स वापरत असेल, अमिताभ बच्चन नवरत्नाचं थंड थंड कूल कूल तेल वापरत असेल, पण यांच्या चेहऱ्याला किंमत आहे आणि म्हणून जाहिरातीसाठी यांचा वापर केला जातो आणि हे पैशासाठी लोक काम करतात. पण मला असं म्हणायचं, तुम्ही जे प्रामाणिकपणे ओके लाईफ केअरचे प्रोडक्ट्स वापरले, त्याचा अनुभव जर कथन केला तर तुम्ही ह्या ओके लाईफ केअरच्या प्रोडक्टचे काय झालात, ब्रँड अँबॅसिडर झालात. तसंच आमच्या मदतीने तुम्ही या व्यावसायिक संधीचं काय करणार आहात, शेअरिंग करणार आहात. आज जसं बघा, तुमच्या व्यतिरिक्त तुम्ही काही मंडळींना जर ह्या झूमच्या मीटिंगमध्ये निमंत्रण दिलं असेल तर ती मंडळी ह्या झूमची मीटिंग अटेंड करतात किंवा ह्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला आज रात्री युट्यूबला सुद्धा मिळणार आहे. त्याचं शेअरिंग तुम्ही तुमच्या मित्रमंडळींबरोबर केलं, ओळखीच्या लोकांबरोबर केलं, कुणाची मदत घेतलीत, आमची मदत घेतली, आमच्या सिस्टमची मदत घेतलीत, राईट. सो दुसरं शेअरिंगचं जे काम आहे व्यावसायिक संधी संदर्भात, तुम्ही आमचीच मदत घेणार, एकट्याने काम करायचं नाहीये. त्यानंतर तुमच्या मित्रमंडळींच्या माध्यमातून आपल्याला ह्या बिझनेसची सुरुवात करायची. ओके, आपल्या माध्यमातून जे काही ओळखीची लोक ह्या बिझनेसमध्ये येतील त्यांना आपल्याला सपोर्ट सुद्धा करायचा आहे, कारण कदाचित त्यांचं नेटवर्क मार्केटिंगचं बॅकग्राऊंड असेलच अशी खात्री देता येत नाही. कोणी गृहिणी असेल, कोणी विद्यार्थी असेल, कोणी नोकरदार असेल, कोणी स्वयंरोजगारामध्ये पण असेल, राईट. सो त्यांना आपल्याला सपोर्ट करायचं आहे की ह्या व्यवसायामध्ये आल्यानंतर यूज, शेअर आणि सपोर्ट कसं करायचं याचं प्रशिक्षण आपल्याला टप्प्याटप्प्याने द्यायचंय आणि हे सपोर्ट करण्याची जबाबदारी तुमची एकट्याची नाहीये.
आमच्या मदतीने तुम्ही त्यांना सपोर्ट करणार आहात. लक्षात घ्या. म्हणूनच मी मगाशी म्हटलं व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून आपल्या नैसर्गिक क्वालिटीला आपल्याला वापरायचे. बघा जीवनामध्ये आजपर्यंत तुम्ही भावंडांना, मित्रमंडळींना, शेजारी-पाजारी कुणाला ना कुणाला सपोर्ट करत राहिलात. नोकरीच्या ठिकाणी, धंद्याच्या ठिकाणी तुम्ही एकमेकांना सपोर्ट करताच. पण त्याचं आपल्याला कमर्शियलायझेशन मिळत नाही. सो मला म्हणायचं की प्रोफेशनली यूज, शेअर आणि सपोर्ट आपण करणार आहोत आणि हे आपल्याला शिकायचंय. कारण ॲक्टिव्ह इन्कम आपण मन मारून आज कमवतच आहोत. पण आपल्याला पॅसिव्ह इन्कमकडे जर जायचं असेल तर यूज, शेअर आणि सपोर्ट कसं करायचं प्रोफेशनली, व्यावसायिक दृष्टिकोनातून ते आपल्याला इथे शिकायचं आणि ते आम्ही तुम्हाला प्रशिक्षण जरूर देणार आहोत, ऑनलाईन आणि ऑफलाईन. आता लक्षात घ्या, ज्या इंडस्ट्रीमध्ये आपण काम करतोय ती आहे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री किंवा नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्री किंवा ज्याला आपण मल्टीलेव्हल मार्केटिंग इंडस्ट्री सुद्धा म्हणू शकतो. गव्हर्नमेंटने 2016 साली 9 सप्टेंबर 2016 साली तुम्ही समोर स्क्रीनवर पाहताय कन्झ्युमर अफेअर मिनिस्ट्रीच्या अंतर्गत गाईडलाईन दिलेली की डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीने काम कसं करायचं. याचा अर्थ हा व्यवसाय लिगल आहे, याच्यामध्ये मला डीप सांगायची आवश्यकता नाहीये. आज फिक्की सारखी संस्था किंवा केपीएमजी सारखी संस्था सांगते येणाऱ्या 5 वर्षामध्ये हा व्यवसाय काही हजार कोटींमधून निघून तो 64,000 ते 65,000 कोटी दरम्यान वार्षिक उलाढाल असलेला होणार आहे. आज लक्षात घ्या, इंडस्ट्रीची ग्रोथ होत जाणार आहे आणि कदाचित वर्क फ्रॉम होमचं कल्चर वाढल्यामुळे कोविड आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे लोकांना कळलेलं आहे की आपल्याला साईड सोर्स ऑफ इन्कम असलाच पाहिजे आणि म्हणून डायरेक्ट सेलिंगमध्ये आता खूप मोठी उसंगत मिळालेली आहे, खूप मोठा व्यवसाय विस्तारत चाललेला आहे. मला पर्सनली असं वाटतं हा व्यवसाय कदाचित 60-70,000 कोटीपर्यंत न जाता पुढच्या 5 वर्षामध्ये किमान 1,00,000 कोटीचा तरी होईल. आता तुम्ही आम्ही जेवढी मेहनत करू तेवढं आम्हाला ह्या व्यवसायामधनं बेनिफिट नक्कीच उचलता येणार आहे. लक्षात घ्या, कर्नाटक स्टेट ओपन युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही इथे पाहताय 4 नंबरचा जो रिटेल मॅनेजमेंटचा कोर्स आहे, डायरेक्ट अँड नेटवर्क मार्केटिंगचा MBA कोर्स लॉन्च केलेला गेला आहे कर्नाटक स्टेट ओपन युनिव्हर्सिटीमध्ये. याच्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटी, वन ऑफ द रिचेस्ट अँड फायनेस्ट युनिव्हर्सिटी इन द कंट्री, बीकॉम ऑनर्सच्या विषयांमध्ये त्यांना नेटवर्क मार्केटिंग शिकवलं जातंय. नेटवर्क मार्केटिंगचे प्रकार काय आहेत, नेटवर्क मार्केटिंगचे प्लॅन्स कसे चालतात, नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्री कशी चालते, हे शिकवलं जाते माय डिअर फ्रेंड्स. याचा अर्थ भविष्यामध्ये ही इंडस्ट्री खूप मोठी होणार आहे, याचा फायदा आपण घेतला पाहिजे. प्रश्न येतो की जर इंडस्ट्री चांगली आहे, लिगलाइज इंडस्ट्री आहे, आम्हाला ऍक्टिव्ह इन्कम सोर्स मधून निघण्यासाठी सर्वसामान्य लोकांना एकमेव पर्याय आहे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री किंवा मल्टी लेव्हल मार्केटिंग, मग कोणत्या कंपनीवर आम्ही काम करायचं? कारण भारतामध्ये जवळपास 457 कंपन्या आहेत ज्या शासनाकडे रजिस्टर्ड आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे रजिस्टर्ड आहेत ऍज अ नेटवर्क मार्केटिंग कंपनी. मग कंपनी चॉईस कसं करायचं, त्याचे खंबे कोणते आहेत, पिलर्स, स्ट्रॉंग पिलर्स कोणते तपासून घ्यायचे. कदाचित इथून पाठीमागे तुम्ही कुठल्या ना कुठल्या कंपनी बरोबर कदाचित काम केलं असेल किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीने काम केलं असेल, बरा वाईट अनुभवही असेल कदाचित. आणि जर समजा त्यांनी चांगले पैसे कमवतात तर सॅल्यूट आहे, गुड, व्हेरी गुड, ते कुठल्या तरी चांगल्या कंपनीत काम करत असतील. पण जर समजा त्यांच्याकडनं दुर्भाग्याने यश त्यांना मिळालेलं नसेल तर काय चुकलं असेल? 4-5 गोष्टी आपल्याला बघायची लक्षात घ्या. जी नेटवर्क मार्केटिंग कंपनी तुम्हाला करिअर देऊ शकते, तुमच्या जीवनाचं उपजीविकेचं साधन बनू शकते, त्या कंपनीकडे एज्युकेशन सिस्टीम स्वतःचे असणं गरजेचं आहे. येस. आणि ओके लाईफ केअरकडे मला सांगायला आनंद होतो की फक्त 1 स्टार एज्युकेशन सिस्टीम नव्हे, टीम मेंटर्स नव्हे, तर नेटवर्किंग म्हणून ही कंपनीची स्वतःची डायरेक्ट सेलिंग एज्युकेशन देणारी सिस्टीम आहे. त्याचबरोबर आणखी कोणते पिलर्स आपल्याला पाहायचे असतात एखादी कंपनी सिलेक्ट करताना, तर ते म्हणजे प्रोफाईल, कंपनीचं बॅकग्राऊंड, प्रोडक्ट्स, कोणत्या प्रोडक्ट्सचं कंपनी मार्केटिंग करते लक्षात घ्या. असे तर प्रोडक्ट्स नाही की जे थोपवले जातात लोकांवरती उगाच बिझनेसमध्ये येण्यासाठी म्हणून लोकांना प्रोडक्ट्स घ्यावे लागतात का? तर प्रोडक्ट्स फार महत्वाचे असतात आणि प्राइस काय आहे त्या प्रोडक्ट्सची, सर्वसामान्य लोकांना पटतील, रुचतील, समजतील आणि परवडतील असे प्रोडक्ट्स आहेत का? पेआउटची सिस्टीम कशी आहे त्यांची, मार्केटिंग प्लॅन मध्ये स्ट्रेंथ आहे का? असा आवाजवी तर मार्केटिंग प्लॅन नाहीये ना की काही वर्ष चालेल आणि नंतर बंद पडेल. तर हे महत्वाचे घटक आपण बघणं गरजेचं आहे आणि स्टेप बाय स्टेप या 4 पॉईंट्स वरती आपण पुढे प्रेझेंटेशन जात असताना पाहणार आहोत. सर्वप्रथम सुरुवात करूया कंपनीच्या प्रोफाईल आणि अचिव्हमेंटशी. लक्षात घ्या, कंपनीचं बॅकग्राऊंड खूप स्ट्रॉंग आहे. कंपनी ज्या बिझनेस ग्रुपला बिलॉंग करते, राईट, दलाल फॅमिली आणि शारन फॅमिली यांच्या संयुक्त विद्यमाने ओके लाईफ केअरची स्थापना झालेली आहे. नेटवर्क मार्केटिंगमध्ये 20 वर्षाचा एक्सपिरियन्स, तसंच ट्रॅडिशनल मार्केटचा 20 वर्षाचा एक्सपिरियन्स DK शारन सर आणि दलाल फॅमिली ह्या दोघांच्या नॉलेज मधून या कंपनीची स्थापना झालेली आहे. सो जर आपण थोडंसं असा विचार केला, चला यांचं बॅकग्राऊंड बाजूला ठेवलं, कंपनी 4 वर्ष जुनी आहे. 2 नोव्हेंबरला कंपनीला 4 वर्ष पूर्ण झालेत. कंपनी आता 5व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. सो प्रोफाईल बघताना मी असं बघतो ऍज अ इंडस्ट्री एक्सपर्ट म्हणता येईल किंवा इंडस्ट्रीला मी खूप जवळून पाहिलेलं आहे. सो
हिंदुस्तान लिव्हर सारखी सुद्धा मोठ्या प्रोफाईलची कंपनी मार्केटमध्ये आली, टिकू शकली नाही. सहारा सारखी कंपनी आली, क्युनेट सारखी कंपनी आली, टिकू नाही शकली. सेनाज हुसेन सारखी कंपनी, VLCC सारखी कंपन्या, खूप मोठ्या बॅकग्राऊंडच्या कंपन्या मार्केटमध्ये आल्या, पण डायरेक्ट सेलिंगमध्ये त्या टिकू नाही शकल्या. म्हणूनच ओके लाईफ केअरने 5 वर्षामध्ये काय केलं? 5 वर्ष सुरू झाले आता, पण मागच्या 4 वर्षामध्ये काय केलं आपण थोडंसं ते बघूया, जे इतर डायरेक्ट सेलिंग कंपन्यांना जमलेलं नाहीये. आज त्या कंपन्या यशस्वी आहेत, पण त्यांना पहिल्या 4 किंवा 5 वर्षामध्ये ते करायला जमलेलं नाही. जे ओके लाईफ केअरने ऑलरेडी पहिल्या 4 वर्षामध्ये केलंय. याचा अर्थ आपण किती स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म बरोबर आहोत, हे आपल्याला लक्षात येईल. सो समजून घ्या, 4.5 एकरच्या ऑफिसमध्ये कंपनीने सुरुवात केली. याच महिन्यामध्ये आपण नवीन ऑफिसमध्ये शिफ्ट झालोय. 2 एकराचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे. 5 वेअरहाऊसेस होते. आता ऑलरेडी 13 झालेले आहेत ऍक्च्युली ते. 13 वेअरहाऊसेस आहेत. कंपनी स्वतःच्याच मालकीच्या वेअरहाऊसमधनं काम करते. स्वतःचा रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर आहे. 6 शास्त्रज्ञ पगारावरती आहेत. 21 शास्त्रज्ञ येस पॅनलवरती आहेत. ऑलरेडी 120 पेक्षा वर्ल्ड क्लास प्रोडक्ट्स कंपनीने लॉन्च केलेत. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच प्रोबायोटिक बेस्ड प्रोडक्ट्स कंपनीने लॉन्च केले, जे कोणत्याही डायरेक्ट सेलिंग कंपनीने आजपर्यंत डेअरिंग केलेलं नाहीये. येस, जगातली मी बोलतोय, भारतातली नव्हे. तर लक्षात घ्या, इतर कंपनीच्या तुलनेमध्ये ओके लाईफ केअरचं पारडं खूप जड आहे. दरवर्षी 50 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स कंपनी लॉन्च करते. आणि हा पाठीमागचा डेटा ऍक्च्युली की 2 डिस्ट्रीब्युटर 20 लाखापेक्षा जास्त कमवतात. आता ऑलरेडी 4 डिस्ट्रीब्युटर झाले जे 20 लाखापेक्षा जास्त पैसे कमवतात. 5 पेक्षा जास्ती, ऑलरेडी 10 पेक्षा जास्ती असे डिस्ट्रीब्युटर जे 10 लाख पर मंथचं इन्कम घेतात. राईट. कित्येक असे शेकडो लोक आहेत जे 1 लाखाच्या पेक्षा जास्त उत्पन्न घेतात. लक्षात घ्या. आणि नेटवर्क मार्केटिंगचा जर मागचा इतिहास जाऊन बघितलात गुगलवरती तुम्हाला सहज सापडू शकतं. बाकी कंपन्यांनी पहिल्या 4 वर्षांमध्ये ही कामगिरी केलेली नव्हती. सो ओके लाईफ केअरचं जे विजन आहे, जी ग्रोथ आहे मागच्या 4 वर्षांमधली, आणि ज्या पद्धतीनं फास्ट एक्झिक्यूट करतात गोष्टी, माय डिअर फ्रेंड्स, हे काय दर्शवतं की आपलं करिअर सेफ आहे. आपण योग्य कंपनीच्या प्रेझेंटेशन मध्ये आज आहोत. लक्षात घ्या, कंपनी जॉईन करायला काहीच हरकत नाहीये. कंपनीकडे विविध ऑर्गनायझेशनचे सर्टिफिकेशन्स आहेत. कंपनी आता ह्या सर्टिफिकेशनच्या खूप पुढे गेलेली आहे. पण येस, तुम्ही स्क्रीनवरती हे वाचू शकता कुठल्या कुठल्या ऑर्गनायझेशनची कंपनी मेंबर आहे. आता मूळ संकल्पनेकडे येऊया. बेसिकली ट्रेडिशनल मार्केट आणि नेटवर्क मार्केटिंग मध्ये फरक काय, डायरेक्ट सेलिंग मध्ये फरक काय. कोणतीही कंपनी जी उत्पादन करते ती कस्टमरच्या घरापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून ऍडव्हर्टायझिंग, ट्रान्सपोर्टेशन, CNF एजंट, डिस्ट्रीब्युटर्स, होलसेलर्स आणि दुकानदारांच्या माध्यमातून कंपन्या कस्टमर पर्यंत पोहोचतात. बरोबर आहे. आता काय होतं, ऍज अ कस्टमर ज्या वेळेला आपण खरेदी करतो त्यावेळेला ह्या सगळ्या मधल्या लोकांना आपण प्रत्येक खरेदीच्या पाठीमागे श्रीमंत करत चाललेलो आहे. ओके लाईफ केअरचा बिझनेस प्लॅन काय सांगतो, डायरेक्ट सेलिंग मध्ये आपण या सगळ्या मंडळींना बाजूला करतो आणि ओके लाईफ केअर तुमच्या माझ्या माध्यमातून कस्टमर पर्यंत पोहोचते. म्हणजेच पहिला फायदा ऍज अ कस्टमर आपला काय होतो, किंवा लॉयल कस्टमर आपला काय होतो, की आपल्याला सगळ्या वस्तू डिस्काउंट मध्ये मिळतात. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला पैसे कमवण्याची संधी मिळते. आजपर्यंत जे काही ह्या मधल्या लोकांना पैसे जात होते आपल्या प्रत्येक खरेदीच्या पाठीमागे, इथून पुढे ह्या खरेदीच्या पाठीमागे आपल्याला एक व्यावसायिक संधी दडलेली आहे. आता लक्षात घ्या, कुणाला श्रीमंत व्हायला नाही आवडणार, आणि पैसेच खर्च करायचे तर मग स्वतःला श्रीमंत करण्यासाठी का खर्च करू नयेत. आणि तेही खर्च करत असताना पैसे वाचणार आहेत. समोर तुम्ही बघताय प्रोडक्ट्स काही आपण बघतोय, कंपनी कडे 24 आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत. त्यानंतर डेली बेसिक नेसेसिटीचे पण FMCG प्रोडक्ट्स आहेत आणि फूड सप्लिमेंट्स आहेत. काही ठराविक प्रोडक्ट्स तुम्ही समोर बघताय. काही प्रोडक्ट्सची नावं इथे लिहिलेली, जसं शॅम्पू आहे, सॅनिटरी पॅड आहे, सोप आहे, चहापत्ती आहे, फेस वॉश वगैरे वगैरे. डायरेक्ट सेलिंग इतर डायरेक्ट सेलिंगच्या कंपन्यांमधून घेतल्यानंतर काय प्राइस असू शकते, ट्रेडिशनल मार्केट म्हणजे दुकानांमधून घेतल्यानंतर काय प्राइस असू शकते, आणि ओके लाईफ केअर मधून हे पर्चेसिंग केलं तर काय प्राइस असू शकते, ही समोर काही प्रोडक्ट्सची तुम्हाला दिसते. टोटल बघितली तर 1930 रुपये, 1160 रुपये, 762 रुपये. याचा अर्थ लक्षात घ्या की ओके लाईफ केअर मधून खरेदी केल्यानंतर आपले खूपसे पैसे हे वाचतायत. पण येस चला ठीक आहे की पैसे वाचवण्यासाठी आपण काही येत नाहीये. आपण पैसे कमवायचे कसे ते पुढच्या 10 मिनिटांमध्ये पाहणार आहोत. राईट. सो आपण पैसे कसे कमवू शकणार आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेवढे पण प्रोडक्ट्स आपण आज मार्केट करतोय त्यांना सॅटिस्फॅक्शन गॅरंटी आहे. प्रोडक्ट कन्झ्युम करून बघा, 1 महिना 20% प्रोडक्ट वापरा, नाही आवडला पैसे परत. फक्त GST याच्यामध्ये कट होतं कारण तो गव्हर्नमेंटला गेलेला असतो. याचा अर्थ गॅरंटीड प्रोडक्ट्स आहेत जे तुम्हाला रिझल्ट 100% देणार. नाउ माय डिअर फ्रेंड्स, लक्षात घ्या, विविध प्रोडक्टची रेंज आपल्याकडे हेल्थ केअर, पर्सनल केअर, फूड, ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. राईट. आता ह्या सीझनमध्ये ऍक्च्युअली ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स येतील. किचन केअर, टार्गेट ओरिएंटेड आयुर्वेद आहे. राईट. आणि ही सगळी प्रोडक्ट्स कशी लक्षात घ्या, इनोव्हेटिव्ह आहेत, अफोर्डेबल आहेत.
परवडणाऱ्या किमतीत आहेत, दुकानदाराच्या परवडणाऱ्या किमतीमध्ये प्रोडक्ट्स आहेत, युजर फ्रेंडली प्रोडक्ट्स आहेत, इन्स्पायर्ड बाय आयुर्वेदा आहे, ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत, लक्षात घ्या. आता चला इतर कंपन्यांचे सुद्धा खूप चांगले प्रोडक्ट्स असू शकतात, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपली काय आहे ती म्हणजे दोन गोष्टी. सगळ्यात USP मोठा आपला की आपल्याला किराणाच्या भावामध्ये किंवा डीमार्टच्या भावामध्ये प्रोडक्ट्स मिळतात. अगदी मी म्हणतो नेहमी खेडेपाडे वाडी वस्तींपासून ते मेट्रो शहरांपर्यंत विकले जाऊ शकतील अशी क्वालिटी आणि रेट मधले प्रोडक्ट्स आहेत आपले. दुसरी गोष्ट अनलिमिटेड डेप्थचा बिझनेस प्लॅन. येस, अनलिमिटेड डेप्थ बिझनेस प्लॅन जो नेटवर्क मार्केटिंगच्या इंडस्ट्रीमध्ये बायनरी प्लॅन एज वेल एज जनरेशन प्लॅनला कॉम्पिटिशन मध्ये आहे. आणि कोणताही आज मार्केटमधला प्लॅन आपल्याला टर्नर वाईज मॅक्झिमम इन्कम ओके लाईफ केअर शिवाय कोणताही प्लॅन देऊ शकणार नाहीये. 7 प्रकारचे लाईफ लॉंग इन्कम्स मिळतात. 7 वेज ऑफ लाईफ लॉंग इन्कम. लाईफ लॉंग कारण हा जनरेशन टू जनरेशन इन्कम जाऊ शकतो. अशा पद्धतीचं इन्कम आपल्याला ह्याच्यातून मिळतं. संक्षिप्त लक्षात घ्या, हा बिझनेस आपण पॅसिव्ह इन्कम सोर्ससाठी करतोय. समोर मी आता काही स्लाइड्सच्या माध्यमातून तुम्हाला गणित सांगणार आहे. ही गणित समजतीलच असं नाहीये आणि समजली पाहिजे असा हट्टही नकोय. एवढं जरी कळलं आपल्याला यूज शेअर सपोर्टच्या माध्यमातून आपल्याला पॅसिव्ह इन्कम सोर्स क्रिएट करता येईल तर आजचं आपल्या प्रेझेंटेशनचं काम झालं. आणि ज्या व्यक्तीने तुम्हाला आजचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, लिंक शेअर केली आहे, त्या व्यक्तीशी चर्चा करा, बोला, व्यवसायाला सुरुवात करा, ट्रेनिंग घ्यायला सुरुवात करा, मगच तुम्हाला हा व्यवसाय करता येईल. सो प्रशिक्षण ही आपल्या बिझनेसमध्ये यशाची पहिली पायरी आहे. सो लेट अस कंटिन्यू. पहिला आहे आपला रिटेल प्रॉफिट जो 20% ते 40% मिळतो तुम्हाला. कंपनी जे काही प्रोडक्ट्स तुम्हाला देते ते डिस्काउंट रेटमध्ये प्रोडक्ट्स देते. आपण प्रोडक्ट्स वापरले, आपले पैसे वाचतात, आपण प्रोडक्ट सेल केले, आपल्याला रिटेल मार्जिन मिळतं म्हणजेच प्रॉफिट होतो. हा आपला पहिला इन्कम होता. आता दुसरा इन्कम आहे ऍक्टिव्ह बोनस. आता आपण ज्या लोकांच्या माध्यमातून आमच्या मदतीनेच तुम्हाला व्यवसाय करायचा आहे आणि आपण असं समजा की पहिल्या 20-25 लोकांना तुम्ही आमच्या मदतीने हा व्यवसाय समजावून सांगितला आणि त्याच्यामधली काही सगळीच लोक पॉझिटिव्ह नसणार आहेत. काही लोक तत्काळ तुम्हाला उत्तर देतील, नकार पण देतील, काही लोक होकार देतील, काही लोक थोड्या दिवसानंतर नकार देतील, काही लोक त्याच्यानंतर कदाचित पॉझिटिव्ह निर्णय पण देतील. मी म्हणते 2 लोकांच्या माध्यमातून आपण हा व्यवसाय सुरुवात केला, त्यांच्याबरोबर शेअर केला, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण हा बिझनेस पुढे 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 डेव्हलप करणारे ह्याला म्हणतो आपण नेटवर्क मार्केटिंग. जो कोणी व्यक्ती या बिझनेसमध्ये येतो तो 2 लोकांच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरुवात करतो. आता समजून घ्या, ए ग्रुपच्या माध्यमातून खरेदी झाली 2,500 बिझनेस व्हॉल्यूम आणि बी ग्रुपच्या माध्यमातून खरेदी झाली 2,500 बिझनेस व्हॉल्यूम. तर कंपनी आपल्याला एक ऍक्टिव्ह बोनस पॉईंट देते. आता एक उदाहरण पकडायचं म्हणून ए ग्रुप मधून समजा आपल्याला खरेदी झाली 50,000 बिझनेस व्हॉल्यूम आणि बी ग्रुपच्या माध्यमातून खरेदी झाली 50,000 बिझनेस व्हॉल्यूम. बिझनेस व्हॉल्यूम म्हणजे असे पॉईंट्स प्रॉडक्टच्या माध्यमातून आपल्याला मिळतात ज्याच्यावर कंपनी कमिशन वाटते. ही डीपी किंवा MRP नसते. आता 50,000ला 2,500ने जर भागलं तर साधारण 20 ऍक्टिव्ह बोनस पॉईंट आपल्याला मिळतात आणि ह्याचं उत्पन्न साधारण 4 ते 5,000च्या आसपास आपल्याला जाऊ शकतं. आता लक्षात घ्या, जर समजा तुम्ही 2,500 बिझनेस व्हॉल्यूम 3 महिन्यासाठी कॉन्स्टंट मेंटेन ठेवला की कंपनी तुम्हाला एक्स्ट्रा अजून एक बोनस देते त्याच टर्नरवरती. टर्नर आपण मगाशी पकडला होता 50,000 बिझनेस व्हॉल्यूम राईट आणि 50,000 बिझनेस व्हॉल्यूम लेफ्ट म्हणजे ए आणि बी ग्रुपच्या माध्यमातून झाला तर तुम्हाला ऍक्टिव्ह बोनस ऑलरेडी मिळालेलाच आहे. त्याचबरोबर तुम्हाला 4थ्या महिन्यापासून कन्सिस्टन्सी बोनस, नावात काहीच नाहीये, इन्कमवर लक्ष द्या, कन्सिस्टन्सी बोनस मिळतो आपल्याला साधारण 2,400 रुपये. राईट. लक्षात घ्या, जसा बिझनेस वाढेल, जशी खरेदी आपल्या ग्रुपमध्ये वाढेल तसा इन्कम वाढणार आहे. इथे फक्त जॉईन झालं म्हणजे इन्कम येतो असं नाही. आपल्यामुळे जी मंडळी खरेदी करतात त्यांच्या रिलेटिव्हनी जी काही खरेदी केली, त्या रिलेटिव्हच्या रिलेटिव्हने मित्रांनी जी काही खरेदी केली, ही सगळी खरेदी तुमच्या नेटवर्कमध्ये पकडली जाते आणि तुम्हाला त्याचा पेमेंट किंवा चेक दिला जातो. आता समजून घ्या की तुम्ही डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला 50,000 बिझनेस ज्यावेळेस मेंटेन करता त्यावेळेला तुम्हाला सुपर ऍक्टिव्ह बोनस कंपनी देते साधारण 3,500च्या आसपास ते 4,000 रुपये. राईट. सो आपण इथे काय बघतोय, कंपनीचा मार्केटिंग प्लॅन आपल्याला काय सांगतो माहिती आहे का, की तुम्ही बिझनेस करा आणि तो मेंटेन करा, बिझनेस करा, मेंटेन करा, तुमचं इन्कम वाढवलं जाईल किंवा वाढत जाईल. सो ऍक्टिव्ह बोनस, सुपर ऍक्टिव्ह बोनस किंवा कन्सिस्टन्सी बोनस ही एवढंच उत्पन्न नाही, इथून पुढेही आपल्याला उत्पन्न मिळणार आहे. कंपनीचं हायएस्ट टार्गेट आहे 50,000 बिझनेस व्हॉल्यूम. 50,000 बिझनेस व्हॉल्यूम लक्षात घ्या. आता इथे समजून घ्या, ज्या वेळेला एक व्यक्ती आपल्या बिझनेसमध्ये जॉईन करतो तेव्हा अख्खा त्याचा गोतावळा आपला होऊन जातो. गोतावळा म्हणजे त्याचे मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारी पाजारी जी मंडळी आहेत ना, ही सगळी आपली होऊन जातात इनडायरेक्टली. जसं एखाद्या विवाह समारंभामध्ये आपण पाहतो की एक कुटुंबाचा एक व्यक्ती दुसऱ्या कुटुंबातला एक व्यक्ती ज्या वेळेला स्नेहबंधनामध्ये अडकतात किंवा लग्न होतं आपण म्हणूया, तेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या रिलेशनशिपमध्ये आला, पण 2 कुटुंब नव्हे तर 2 पूर्ण पाहुणे सगळे एकत्र येतात. येस ऑर नो? एकमेकाचे रिलेटिव्ह बनतात. तसंच या बिझनेसमध्ये एक लोकांचं जाळं विणलं जातं, लक्षात घ्या.
आणि जसं काही खरेदी बघा, प्रत्येक व्यक्ती टूथपेस्ट, वॉशिंग पावडर, सोप, शॅम्पू, हेअर ऑइल, प्रोटीन पावडर, चहापत्ती वगैरे या सगळे प्रोडक्ट्स वापरणार आहे, कुकिंग ऑइल वापरणार आहे, आयुर्वेदिक प्रोडक्ट्स वापरणार आहेत, राईट? सो आज ही व्यक्ती आपल्या बिझनेसमध्ये आली किंवा नाही आली का हे प्रोडक्ट्स ते वापरतच होते. मग आपल्या माध्यमातून ही मंडळी जर समजा प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात केली त्यांनी, तर त्याचा टर्नओव्हरचा बेनिफिट आपल्याला मिळतो आणि त्यांना सुद्धा मिळतो. सो लक्षात घ्या, 50,000 बिझनेस वॉल्यूम तुम्ही 3 महिने मेंटेन केलात दोन्ही बाजूला, तर तुम्हाला कार फंड मिळतो, जो इथे तुम्हाला वाढवलेला दिसतोय. सो 5,000, 2,400, 4,000, 3,000 मध्ये अजून एक उत्पन्न तुम्हाला वाढणार आहे, दॅट इज हाऊस फंड. 6 महिने जर आपण हा बिझनेस मेंटेन केला, 50,000 बिझनेस वॉल्यूम राईट, 50,000 बिझनेस वॉल्यूम लेफ्ट, तर आपल्याला हाऊस फंड देखील मिळतो. म्हणजे गाडीची व्यवस्था झाली, घराची सुद्धा व्यवस्था झाली. माय डिअर फ्रेंड्स, टोटल सगळं उत्पन्न जवळपास आपण बघितलं, एक 1.5 लाखाचा टर्नओव्हर ए ग्रुपमध्ये आणि 1.5 लाख रुपयांचा टर्नओव्हर बी ग्रुपमध्ये झाला की 16-17 हजार रुपयाचा चेक आपल्याला आरामात यायला सुरुवात होते. लक्षात घ्या, प्रत्येक महिने टर्नओव्हर झाला, प्रत्येक महिन्याला आपल्याला चेक मिळणार. नाव लास्ट बट नॉट द लिस्ट, शेवटचं उत्पन्न आहे फ्लॅगशिप बोनस. आता फ्लॅगशिप बोनसमध्ये काय आहे, तुम्ही वैयक्तिक जेवढ्या मंडळींना या बिझनेसमध्ये घेऊन येता आणि त्यांना यशस्वी करता आमच्या मदतीने किंवा सिस्टमच्या मदतीने, त्यावेळेला तो व्यक्ती जेवढे काही पैसे महिन्याला कमवणार आहे त्याच्या 10% उत्पन्न तुम्हाला मिळणार आहे. याचा अर्थ इथे लक्षात घ्या, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. म्हणजे इथे जोपर्यंत आपण इतरांना मदत करत नाही तोपर्यंत आपल्याला श्रीमंत होता येणार नाही. हे या यशाचं गमक आहे. लक्षात घ्या, या व्यवसायाचं गमक आहे. याचा अर्थ तुम्हाला सुद्धा भरपूर आमच्याकडनं मदत मिळणार आहे. नाव संक्षिप्त जर बघायचं म्हटलं, मार्केटिंग प्लॅन एकदम सोपा आणि सिंपल आहे. 2,500 बिझनेस वॉल्यूम तुम्ही राईट आणि लेफ्ट मेंटेन करा, तुम्हाला 2 प्रकारचे उत्पन्न मिळतात, जे 40% इन्कमचा वाटा असतो. नंतर दुसरा टप्पा आपला येतो, 50,000 बिझनेस वॉल्यूम राईट आणि लेफ्ट मेंटेन करा, सुपर ऍक्टिव्ह कार फंड, हाऊस फंड तुम्हाला मिळतो, जो 27.5% वाटा असतो, आणि फ्लॅगशिप बोनस ऑफकोर्स जो 10% वाटा आहे. असे जवळपास 70-80% रक्कम बिझनेस वॉल्यूमच्या कंपनीत तुम्हाला आम्हाला इन्कम स्वरूपामध्ये वाटते. काय करायचं आपल्याला याच्यासाठी? जास्ती काम काही करायचं नाहीये. पहिली गोष्ट, कंपनीच्याकडनं काय काय गोष्टी मिळतात आपल्याला, तर कन्सिस्टन्सी ऑफर्स असतात, त्याच्यानंतर अचिव्हमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम असतो, लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम असतो, इंटरनॅशनल ट्रिप देखील असतात, आणि हे इन्कमच्या व्यतिरिक्त आहे. आणि प्रशिक्षणासाठी बाहेर जाऊन बिझनेस कोचिंगला खूप पैसे, लाखो रुपये खर्च करायला लागतात. कंपनी आपल्याला अचिव्हमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, तसंच इंटरनॅशनल ट्रिप्स फ्री ऑफ कॉस्ट देते. काही टार्गेट बेस्ड ऍक्टिव्हिटीजच्या द्वारे कंपनी ही आपल्याला देते. लक्षात घ्या, आता आपल्याला करायचंय काय? एका मिनिटामध्ये साधी गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम हवी आहे, तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची, तडजोडीचं जे काही आता आपण आयुष्य जगतोय त्यातून जर बाहेर पडायचं असेल, फायनान्शियल फ्रीडम, फायनान्शियल सिक्युरिटी हवी आहे, तर रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणतेही पैसे लागत नाही. तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड तुम्हाला त्या व्यक्तीला द्या, ज्या व्यक्तीने तुम्हाला आजचं हे प्रेझेंटेशन शेअर केलंय. तुमची पहिली खरेदी एक 4-5 हजार रुपयाची चांगली तुमची खरेदी करा. उत्कृष्ट प्रोडक्ट्स आहेत. खरेदी फक्त तुम्हाला स्वतःसाठी करायची नाहीये, तर तुम्हाला इतर लोकांना प्रोडक्ट्स जे दाखवण्यासाठी आवश्यक असतात त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला खरेदी करायची आहे. कारण आपण बऱ्याच वेळेला ही चूक करतो, कस्टमर मेंटॅलिटीने हा बिझनेस करायचा नाहीये. ऑलरेडी तुम्ही कस्टमर आहात, श्रीमंत आपण झालेलं नाहीये. आपल्याला काय करायचंय, आपल्याला बिझनेस माइंडने यायचंय. आपल्याला किमान 4 ते 5 हजाराची खरेदी करायची, जेणेकरून आपण घरातही प्रोडक्ट्स वापरू आणि इतर लोकांना सुद्धा ते शेअर करू. त्यानंतर आमच्याकडनं तुम्हाला टीम मेंटर्सच्या माध्यमातून ट्रेनिंग्स मिळतील, आणि येस, तुमची टीम वाढल्यानंतर तुम्हाला टीम साठी सपोर्ट करण्याचं सुद्धा प्रशिक्षण मिळणार आहे. सो आपण काय करतोय, यूज, शेअर आणि सपोर्ट करतो, जेणेकरून आपल्याला फायनान्शियल फ्रीडम येस मिळेल. माय डिअर फ्रेंड्स, सक्सेस स्टोरीज खूप आहेत या बिझनेसमध्ये. बस फक्त काम करण्याची गरज आहे. आज डिसिजन तुम्ही घेतलेलाच असेल की तुम्हाला तडजोडीच्या आयुष्यातनं बाहेर पडायचं आहे. बघा, आत्ता गेलेली दिवाळी जर समजा तुम्ही तडजोडी केल्या असतील, तर किमान आत्ता निर्णय घेऊया, एकत्र काम करूया, पुढच्या दिवाळीला धूमधडाक्यानं सण साजरा करूया, सगळे कॉम्प्रोमाइजेस तोडूया आणि स्वप्न साकार करूया. लेट अस वर्क फॉर फायनान्शियल फ्रीडम अँड फॅमिली सिक्युरिटी. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आज वेळ दिलात, धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा, आणि एकत्र काम करूया.